क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी गडावर फुलझाडे लागवड उपक्रमाला प्रारंभ, भाविकांचाही उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्रातील अर्धीय शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पायऱ्यांच्या परिसरात फुलझाडे लावण्याचा उपक्रम निसर्ग सौंदर्य ग्रुपच्या वतीने हाती घेण्यात आलाय। ग्रुपचे सदस्य योगेश वडवी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली। यावेळी सप्तशृंग गडावरील उपसरपंच व निसर्ग सौंदर्य ग्रुपचे सदस्य संदीप बेनके यांनी वृक्ष लागवडीचे पर्यावरणीय महत्त्व सांगत अधिकाधिक नागरिकांनी व भाविकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले। विशेष म्हणजे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनीही एक मदतीचा हात म्हणून पुढाकार घेत राम टप्प्यापर्यंत फुलझाडे पोहोचविण्याचे काम केले। तसेच वृक्ष लागवडीसाठी लागणारे खत व माती गाढवांच्या मदतीने वर पाठविण्यात आली। या उपक्रमात नांदुरी येथील युवक तुषार खिल्लारी, हेमंत युभुते, भरत कुवर, ओम सोनवणे, मोहन मोरे, कैलास राऊत, सोमनाथ जोपडे, बाळू चव्हाण आणि रेवण बर्डे यांनी खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्यासाठी मोलाचे योगदान दिले। तसेच योगेश पाटील, गव्हर्नर कॉन्ट्रॅक्टर, नाशिक यांनी सुमारे 20,000 रुपयांचे फुलझाडे देत निसर्ग सौजन्य ग्रुपला सहकार्य केले। सप्तशृंग गडावर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे पायऱ्यांच्या परिसराचे सौंदर्य वाढवण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही भाविकांपर्यंत पोहोचवणार आहे। स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी। बोला। आज निसर्ग सौजन्य ग्रुपच्या वतीने तथा नांदुरी परिसरातील आमचे वंचित मित्र परिवाराचे सोबती योगेश गवळी यांच्या संकल्पनेतून तसे निसर्ग सौजन्य ग्रुप सप्तशृंगगड तसेच नांदुरी परिसर यांच्या वतीने व भाविकाच्या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानाने आपण मंदिर परिसरात फुलझाडांची लागवड आपण सगळ्याच्या मदतीने करत आहोत। झाड लावणे हे आपलं एक प्रत्येकाची काळाची गरज आहे। झाड असल्याने भविष्य दृष्टिकोनातून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना दूरदृष्टी मिळेल। त्याच्यामुळं झाडामुळे आपल्याला सावली असेल, औषधी वनस्पती असेल, याच्या माध्यमातून मंदिर परिसरात झाडे लावण्याचं काम निसर्ग सौजन्य ग्रुप यांच्या वतीने करण्यात येते। तसेच आमच्यासोबत हे भाविक बांधव पण आले। आपण कुठून आले? आंध्र प्रदेशहून आले। स्वतः स्वयंस्फूर्तीने तेलंगणा या राज्यातून ते सुद्धा म्हणजे झाडे लावणं, झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना ही शासनाने महाराष्ट्र शासनाने ठरवून दिली। वन विभागाच्या माध्यमातून तसे ग्रामस्थ असेल, ट्रस्ट असेल, निसर्ग सौजन्य ग्रुप यांच्या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। मी निसर्ग सौजन्य ग्रुपच्या वतीने आपल्याला जाहीर आवाहन करतो सर्वांना, प्रत्येकाने की झाड तरी आपण आपल्या दारापुढे लावावं ही माझी विनंती आहे, मागणी असणार आहे। PWD विभागाचे सन्माननीय पाटील साहेब यांच्या स्वखर्चाने आपल्याला 500 झाडाची मदत मिळाली। मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।